सदरचा धर्मवीर गड हा यादवकालीन किल्ला असून भुईकोट किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची 570 मीटर एवढी आहे. 13व्या शतकामध्ये या किल्ल्याची उभारणी यादवांनी केली. त्याचे सुरुवातीचे नाव पांडे पेडगाव हे होते. औरंगजेबाचा दूधभाऊ बहादूर खान यांनी या किल्ल्याचे नाव बहादूरगड असे ठेवले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान, शौर्य, धर्मासाठी प्राणार्पण म्हणून मोठ्या अभिमानाने धर्मवीरगड असे नामकरण करण्यात आले. सदरचा भुईकोट किल्ला हा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यात पेडगाव या ठिकाणी आहे. हा किल्ला भीमा व भामा या नद्याच्या संगमावर स्थित आहे. हा गड एकदा तरी हौशी इतिहासप्रेमींनी जरूर पाहावा. या किल्ल्यावर राहण्याची किंवा जेवणाची कोणतीही सोय नाही. स्वतःच्या गाडीने या गडावर येता येते. एस टीने श्रीगोंदा बस स्टँडवर आल्यावर 12 किमी अंतरावर पेडगाव आहे. गडावरती भैरवनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, बालेश्वर मंदिर, अशा प्रकारे रामेश्वर मंदिर, पाताळेश्वर मंदिर अशी पौराणिक मंदिरे आहेत. धर्मवीर गडाची सफर भाग 1. आत प्रवेश करताच आपला धर्मवीर गड असा फलक पाहावयास मिळतो. या गेटमधून आत आल्यावर शौर्यस्तंभ सदर आपणास पाहावयास मिळते. हे भग्न अवस्थेमध्ये किल्ल्याचे पडझड झालेले अवशेष पाहता येतात. तसेच भीमा आणि भामा या 2 नद्याचा संगम या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतो. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे वास्तव्य या गडावर दिनांक 15 फेब्रुवारी 1689 ते 2 मार्च 1689 पर्यंत होते. नंतर औरंगजेबाची छावणी तुळापूरला गेली. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या दिवड्या आपणास दिसत आहेत. जीर्ण झालेले बांधकाम भग्न अवस्थेत आपणास दिसत आहे. हा किल्ल्यातील हमामखाना म्हणजेच आंघोळीचा टफ दिसतो आहे. आजही एवढ्या वर्षानंतर जशाच तसा हा हमामखान्यातील बाथरूम आपणास पाहता येते. हा संपूर्ण किल्ला आणि परिसर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला आहे. म्हणून ह्या किल्ल्यास इतिहासप्रेमींनी जरूर भेट द्यावी. छत्रपती संभाजी महाराज की जय.